जरांगेंच्या लोकसभेला उमेदवार उभा करण्याच्या निर्णयाला विरोध होत असलेला पाहायला मिळतोय। जरांगेंच्या निर्णयाला जालन्यातील सकल मराठा समाजाने विरोध केलाय। मनोज जरांगेंनी स्वतः निवडणूक लढवावी अशी मागणी आता सकल मराठा समाजाकडून होतीये। बातमी आपण पाहतोय जालन्यामध्ये। आज सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्याच्या वतीने आज येणाऱ्या लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत कोण प्रभावीपणे मांडणार यासाठी उमेदवार कोण असायला पाहिजे आणि ज्या आत्महत्या होऊ लागल्या मराठा आरक्षणाची सद्यस्थिती या 3-4 विषयावर सर्वानुमते चर्चा झाली। नंतर ठराव झाला आणि सर्वानुमते एकमताने असा ठराव झाला की मनोजदादा जरांगे यांनी स्वतः निवडणूक लढवावी। सर्व लोकांचं एकच मत आहे की जरांगे पाटील स्वतः उभे राहिले तर ठीक आहे, नसता जालना, बीड आणि नाशिक या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मराठा समाजाने मतदान करावं असं हे इथं एकंदरीत हा ठराव झाला। आज आम्ही या ठिकाणी असा ठराव घेतला की कोणताही उमेदवार या ठिकाणी द्यायचा नाही आणि जर समाजाच्या दबावापोटी जर द्यायचं ठरलं तर आज या जालना जिल्ह्यामध्ये आदरणीय जरांगे पाटील हेच आमचे उमेदवार असतील आणि त्यांना संपूर्णपणे मराठा समाज त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करून त्यांना निवडून आणणे।